प्रकटीकरणाचं पुस्तक नेहमीच ओळखलं जातं गूढ भविष्यवाण्या आणि गहन प्रतीकांसाठी. तर आज आपण त्यातल्याच एका खूप इंटरेस्टिंग भागावर बोलणार आहोत, म्हणजे देवाच्या क्रोधाच्या त्या 5व्या प्याल्याचा अर्थ नेमका काय हे उलगडून बघूया. तर सगळ्यात मोठा प्रश्न ज्याच्या उत्तराच्या शोधात आपण आज आहोत तो हा आहे की देवाच्या क्रोधाचा हा 5वा प्याला तो नक्की कोणावर ओतला गेला. याच प्रश्नामुळे एक गूढ निर्माण होतं. आपल्या या सगळ्या विवेचनाचा आधार आहे प्रकटीकरण 16:10 मधलं हे वचन. यात बघा 3 मुख्य गोष्टी आहेत. एक म्हणजे क्रोधाचा प्याला, दुसरं म्हणजे पशूचं राजासन आणि तिसरं म्हणजे अंधारात बुडालेलं त्याचं राज्य. हे शब्द खरंतर एका खूप मोठ्या घटनेची भविष्यवाणी करतात. आता चला जरा या पशूच्या राजासनाचा रहस्याचा शोध घेऊया. म्हणजे बघा साधारणपणे काय वाटतं की हे राजासन म्हणजे कुठली तरी बाहेरची राजकीय किंवा लष्करी शक्ती असेल, बरोबर? पण ज्या मूळ स्रोतावर आपण बोलतोय ना, तो एका वेगळ्याच प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधतो आणि या सगळ्या प्रचलित कल्पनांनाच एक प्रकारे आव्हान देतो. आणि इथेच ही सगळी मांडणी एकदम वेगळं वळण घेते. या विवेचनानुसार पशूचं राजासन हे काही बाहेरच्या शत्रूकडे बोट दाखवत नाही, तर प्रकटीकरणातच उल्लेख केलेल्या दुसऱ्या एका जागेकडे, म्हणजे थेट एका चर्चच्या आत असलेल्या जागेकडे संकेत देतं. आणि या एका गोष्टीमुळे संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जातो. हे बघा, इथे दोन्ही राजासनांना कसं जोडलंय. डावीकडे आहे प्रकटीकरण 16:10, ज्यात म्हटलंय की पशूच्या राजासनावर क्रोध होतला गेला, आणि उजवीकडे आहे प्रकटीकरण 2:13, ज्यात एका ख्रिस्ती समुदायातच सैतानाचं राजासन असल्याचं म्हटलं आहे. तर मूळ स्रोताचा सगळा युक्तिवाद ह्याच 2 राजासनांना एकत्र जोडण्यावर आधारलेला आहे. मग प्रश्न उरतो की हे राजासन नक्की कशाचं केंद्र आहे? तर ह्या स्रोतानुसार या सगळ्या रहस्याचं उत्तर महान बॅबेल नावाच्या एका प्रतिकात्मक साम्राज्यात दडलेलं आहे. चला आता हे महान बाबेल म्हणजे नेमकं काय आहे तेच बघूया. आणखी सोप्पं करून सांगायचं झालं तर या विवेचनानुसार महान बॅबेल म्हणजे काही खरोखर शहर किंवा देश नाहीये, तर ही एक जागतिक धार्मिक व्यवस्था आहे. आणि तिची ओळख काय? तर आध्यात्मिक गोंधळ, भ्रष्टाचार आणि वेगवेगळ्या पंथांमधली विभागणी. प्रकटीकरण 18:2 नुसार या व्यवस्थेची काही नकारात्मक वैशिष्ट्ये सांगितली आहेत, जसं की हे भूतांचं निवासस्थान आहे, प्रत्येक अशुद्ध आत्म्यासाठी एक अड्डा आहे, हे आध्यात्मिक गोंधळाचं मूळ आहे, आणि वरवर जरी ते संपत्ती आणि विलासाने सजलेलं दिसलं तरी आतून मात्र ते पूर्णपणे अशुद्ध आहे. जर आपण चर्चच्या विभागणीचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं, सुरुवातीला म्हणजे साधारण 33 साली एकच एकसंध चर्च होतं. पण मग हळूहळू वैचारिक मतभेद वाढत गेले आणि त्यात फूट पडायला लागली. आज तर जगभरात हजारो स्वतंत्र पंथ आहेत. स्रोतानुसार हीच विभागणी त्या बाबेली गोंधळाचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. बरं, एकदा का या व्यवस्थेची ओळख पटली की मग मूळ स्रोत एका नाट्यमय आणि खूप तातडीच्या आज्ञेकडे आपलं लक्ष वेधतो. ही आज्ञा खास त्या व्यवस्थेत अडकलेल्या विश्वासणाऱ्यांसाठी आहे. आणि ही आहे ती आज्ञा. प्रकटीकरण 18:4 मध्ये स्पष्ट म्हटले, माझ्या लोकांनो तिच्यामधून बाहेर या. हा एक थेट आणि एकदम स्पष्ट आदेश आहे, आणि यामागे खूप गंभीर कारण दिलेलं आहे. मग याचा अर्थ काय लावायचा? स्रोतानुसार ही एक हाक आहे भ्रष्ट धार्मिक व्यवस्थांपासून आध्यात्मिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यांवर वेगळं होण्याची. का? जेणेकरून त्यांच्यावर येणाऱ्या दैवी शिक्षेपासून वाचता येईल. आणि ही शिक्षा काही साधीसुधी नाहीये. या विवेचनात एका विशिष्ट आणि जास्त तीव्र शिक्षेवर भर दिला गेला आहे. कोणती आहे ही शिक्षा? स्रोत असं सांगतो की जे नेते आणि शिक्षक आहेत, ज्यांना असत्य माहीत आहे पण तरीही ते इतरांना चुकीच्या मार्गावर नेतात, त्यांना दुप्पट शिक्षेचा सामना करावा लागेल. याचं कारण असं की ज्यांना जास्त ज्ञान दिलं गेलं आहे त्यांच्याकडून जास्त जबाबदारीची अपेक्षाही ठेवली जाते. आणि मग शेवटी ही संपूर्ण भविष्यवाणी एका मूलभूत निवडीवर येऊन थांबते. ही निवड एका खूप शक्तिशाली रूपकातून मांडली आहे. ती निवड आहे 2 प्याल्यांची. हे 2 पर्याय आणि त्यांचं भवितव्य किती वेगळं आहे हे इथे स्पष्ट दिसतंय. एका बाजूला आहे देवाच्या क्रोधाचा प्याला, ज्यात न्याय आहे, वेदना आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे आशीर्वादाचा प्याला, ज्यात कृतज्ञता आहे, क्षमा आहे. निवड अगदी स्पष्ट आहे. आणि गंमत म्हणजे ही निवड टाळता येत नाही.
1 करिंथकर 10:21 मधलं हे वचन बरोबर यावरच जोर देतं की कोणीही एकाच वेळी दोन्ही मार्गांवर चालू शकत नाही, म्हणजे तटस्थ राहण्याचा इथे कोणताही पर्यायच नाहीये. तर आज आपण प्रकटीकरणातल्या क्रोधाच्या 5व्या प्याल्याबद्दलच्या एका विशिष्ट धार्मिक विवेचनाची आणि त्याच्यामागच्या तर्कांची रूपरेखा पाहिली. हे एका विशिष्ट दृष्टिकोनाचं सादरीकरण होतं हे लक्षात घ्यायला हवं. पण हे सगळं विवेचन एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतं. जर विश्वासणाऱ्यांना बॅबेलमधून बाहेर येण्याची हाक देण्यात आली असेल, तर मग रोजच्या व्यावहारिक जीवनात हे वेगळेपण कसं दिसेल? हा खरंच एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे.